कधी हो गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण बी जे पीचे काम करत होता. हो. आता तुम्ही अचानक शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला, काय सांगाल? काय झालं 20 ते 15 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ता राहिलो, काम करत गेलो. लोकसभेला पण युतीमध्ये आम्ही भुमरे साहेबाला निवडून आणलं, साळे साहेबांना पण आम्ही निवडून आणलं. भरपूर मेहनत केली आणि पक्षासाठी आम्ही परिवार बघितला नाही, काही बघितला नाही, आम्ही काम करत गेलो. पक्षाने टायमावर आमची उमेदवारी नाकारली आणि ज्या 15 वर्ष काम करत होतो आम्ही ज्या पक्षात, त्यांनी आम्हाला तिकीट दिलं नाही आणि शिवसेनेनं आम्हाला 15 मिनटात तिकीट दिलं. तर त्याच्यामुळं आमच्यावर आम्हाला ओरिजिनल न्याय शिवसेनेने दिला. काय सांगाल आता तुम्हाला शिवसेनेनं आणि डायरेक्ट हे दिलं, उमेदवारीचा अर्ज हे दिला, त्याबद्दल काय सांगाल? कारण की शिवसेनेला कळालं की श्रीकांत घुलेमध्ये ताकद आहे, त्याच्यामागं लोक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माझा विचार केला, माझ्या मेहनतीचं त्यांना जाण वाटली, त्यामुळं त्यांनी मला उमेदवारी दिली. पक्षानं तिकीट नाही दिलं त्यामुळे काही नाराज होतो? नाही, आता काय नाराज राहून काय फायदा. आता मला माझा स्वभाव आहे की जिथंही आपण राहतो तिथं इमानदार राहतो. मी भाजपमध्ये होतो, इमानदारच होतो. आता शिवसेनेत आहे, शिवसेनेसाठी मी इमानदारच राहणार. नाही, 20 ते 25 वर्ष एका कार्यकर्त्यांनी मन लावून धन काम केलं आणि ऐनवेळी तिकीट न भेटलं, हे कुठंतरी काय आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले, आमची काही राजकीय पार्श्वभूमी नाही, आई वडील वगैरे सगळे सर्वसाधारण काहीच नाही. आमच्यापासून आम्ही राजकारणात होतो, ते पण आम्हाला मित्रपरिवार मोठा होता, समाजकार्य करायची आवड होती म्हणून आम्ही राजकारणात होतो. आता त्यांनी त्यांच्या हिशोबाने दिले, कोणाकोणाला उमेदवारी द्यायची होते. आता आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आपल्यावर विश्वास ठेवला समजा ना, आपलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आता पुढं काय करणार? मला आता माझी एकच जनतेला विनंती राहील की सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आता त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडावे आणि समाजसेवा करायची संधी द्यावी. ज्यावेळेस तिकीट नाकारले गेलं त्यावेळेस तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्याच्यात वडीलही रडतात, आईही रडतात, तुम्हीही रडतात, मिसेसही रडतात, काय सांगाल त्याला? ते काय आमच्या भावना त्या व्हिडिओमधून पब्लिकपर्यंत गेल्या. काय आम्ही 15 वर्ष काम केलं, आई वडील लेकरं पाहिले नाही, लेकरं कशी लहानचे मोठे पाहिले, पक्षाचं काम करत गेलो. साहेब येणार आम्ही पळालो, ही सभा आहे आम्ही पळालो, ती सभा आहे पळालो, काय ते. आणि अचानक आम्ही भाजप हा परिवार समजायचो, मग परिवारानं आम्हाला एका झटक्यात तोडून टाकलं. त्या भावना आमच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आल्या. तुम्ही हा प्रवास कसा केला? तुम्हाला अचानक असं काय बाबा तिकीट कसं काय मिळालं, त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. काय म्हणत, मी प्रभू राम भक्त होतो, राम भक्त असल्यामुळं प्रभू श्रीरामानं धनुष्यबाण माझ्या हातात दिला.